इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये ज्या युद्धाची सुरुवात झालेली होती, हे युद्ध आता पेटत चाललेलं आहे. अमेरिका एका बाजूनं इराणला धमक्या देत आहे, पण दुसऱ्या बाजूनं इराण मात्र कुठल्याही धमक्या न देता जे काय करायचं आहे ते करतोय. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन धमकी दिली आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करायचं नाही, नाहीतर 48 तासात एवढे हल्ले इराणवरती केले जाईल, तिथले पॉवर प्लांट वगैरे उद्ध्वस्त करू वगैरे वगैरे. पण या गोष्टींचं उत्तर देताना इराणनं वेगळीच गोष्ट करून दाखवली. कारण 21 तारखेला इस्रायल आणि अमेरिका या दोन देशांनी मिळून इराणच्या नतांज नावाच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीवरती हल्ला केला आणि ती उडवली. त्याच्यावरती बंकर बस्टर बॉम्ब वगैरे मारले. पण इराणने याचा प्रतिहल्ला करताना काल 22 तारखेला डिमोना आणि आराद नावाच्या दोन शहरांच्या वरती मिसाईल टाकल्या आणि या शहरामध्ये मोठं नुकसान केलं. या शहरांच्या जवळच इस्रायलची न्यूक्लिअर फॅसिलिटी आहे, त्यामुळे हे प्रकरण सिरियसली घ्यायलाच पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला एक महत्त्वाची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, ती म्हणजे डिमोना या शहराचं महाराष्ट्राशी एक स्पेशल कनेक्शन आहे, एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. ते काय आहे तेही बघूया आणि नेमका हा हल्ला इराणनं कशा पद्धतीने केलाय, त्याच्यामध्ये काय डॅमेज झाला तेही बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. इस्रायलनं आणि अमेरिकेनं अनेक वेळा इराणच्या वेगवेगळ्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजवरती हल्ले केले होते. मागच्या वेळेला जून महिन्यात जे युद्ध झालं त्यावेळीही हल्ले केले होते नातांज, इस्फहान वगैरे शहरांच्या वरती. आणि तेव्हाही अमेरिकेनं असं सांगितलं होतं डोनाल्ड ट्रम्प यांना की सगळं काही नष्ट झालेलं आहे, आता काळजी करायची गरज नाही. पण तरी देखील इस्रायल आणि अमेरिकेनं पुन्हा एकदा नतांज मधल्या न्यूक्लिअर फॅसिलिटीवरती 21 मार्चला हल्ला केला. हा हल्ला करायचं कारणच हे आहे की असं म्हटलं जातं की जवळजवळ 60% एनरिचमेंट केलेला एक युरेनियमचा बॉम्ब इराणकडे आहे आणि या बॉम्बचा वापर इराण करू शकतो. 60%पेक्षा जास्त अजूनही इराणनं न्यूक्लिअर एनरिचमेंट केलेली नसली तरी 60%पर्यंत इराण पोहोचलेला आहे असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळं जगाला सगळ्या एक भीती असते की इराणनं जर हा अणुबॉम्ब कधी इस्रायलवरती किंवा अमेरिकेवर टाकला तर त्याचं फार मोठे भयंकर नुकसान होऊ शकतात. म्हणून ते टाळण्यासाठी म्हणून या दोघांनी परत एकदा सेफ साईड म्हणून नतांजवरती हल्ला केला. आता याचा परिणाम काय झाला तर 22 मार्चला म्हणजे कालच इराणनं इस्रायलच्या दोन शहरांना टार्गेट केलं. ही दोन शहरं आहेत डिमोना आणि आराद नावाची. ही दोन्ही शहरं देखील नेगेव वाळवंटाच्या अगदी जवळ आहेत. आता नेगेव वाळवंटाचं इथं इम्पॉर्टन्स यासाठी घ्यायला पाहिजे की याच नेगेव वाळवंटामध्ये सिमॉन पेरेज न्यूक्लिअर रिसर्च सेंटर म्हणजे इस्रायलचा अणुबॉम्ब बनवायची जी काही रिसर्च सेंटर आहे ते याच ठिकाणी आहे. आता इस्रायलचे अणुबॉम्ब इथंच असतील असं नाही, त्यांनी ते कदाचित वेगवेगळ्या ठिकाणी हलवलेले असतील, पण तरी देखील इथं त्यांचे न्यूक्लिअर बॉम्ब असण्याची शक्यता आहे. आणि या ठिकाणावरती तो हल्ला झालाय. ऍक्च्युली हल्ला शहरांच्या वरती झालाय, डायरेक्ट न्यूक्लिअर फॅसिलिटीवर हल्ला झाला नाही. याच्यामध्ये धोक्याची गोष्ट इस्रायलच्या दृष्टीने ही झाली की इस्रायलची जी आयर्न डोम नावाची सिस्टीम आहे, जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे, जी जगातली अत्याधुनिक अशी सिस्टीम मानली जाते, या सिस्टीमनं या मिसाईल्सला हवेतच इंटरसेप्ट करायला हवं होतं, जे केलं नाही. त्यामुळं या मिसाईल जमिनीपर्यंत पोहोचल्या आणि डिमोना आणि आराद या दोन्ही शहरांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर डॅमेज झालं. जवळजवळ 115 लोक यामध्ये जखमी झाले, त्यापैकी 9 लोक सिरियस आहेत. त्यामध्ये काही मुलांचा देखील समावेश आहे असं सांगितलं जातंय. म्हणजे थोडक्यात काय, यामध्ये काही लोकांचा मृत्यू देखील होऊ शकतो. आणि डिमोना या शहरापासून तर ती इस्रायलची न्यूक्लिअर फॅसिलिटी फक्त 13 किलोमीटरवर आहे. जर इस्रायल प्रिसिजन स्ट्राईक या शहरावर करू शकत असेल तर तो कदाचित असाच हल्ला इस्रायलच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीवर देखील करू शकेल. म्हणजे इस्रायल एक प्रकारे एक्सपोज व्हायला लागलाय असं देखील यामध्ये म्हटलं जातंय. यापैकी डिमोना नावाचं हे जे शहर आहे, या शहराचं महाराष्ट्राशी एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. इस्रायल जेव्हा स्थापन झाला 1948 मध्ये इस्रायल हा देश म्हणून जन्माला आला आणि त्यानंतर तिथल्या पंतप्रधानांनी वेगवेगळी शहरं वसवायचं काम चालू केलं आणि त्यांनी जगभरात असलेल्या ज्यू धर्मीयांना आपल्या देशात येण्यासाठी हाक दिली आणि त्यानंतर जगभरातून अनेक ज्यू धर्मीय लोक हे इस्रायलमध्ये गेले. याच काळात 1950 आणि 60च्या दशकात महाराष्ट्रातले काही हजार ज्यूज हे या डिमोना नावाच्या शहरात जाऊन राहिले, तिथं त्यांनी वस्ती केली. आज डिमोनाची एकूण जी लोकसंख्या आहे त्यामध्ये 7500 ज्यू हे भारतातून गेलेले आहेत. यामध्ये आता भारतातले बेने इस्रायल म्हणजे महाराष्ट्रातले जे ज्यू आहेत त्यांना बेने इस्रायल असं म्हटलं जातं, ते आहेत. याशिवाय बेने मनाशे आहेत जे बंगाल आणि त्या बाजूचे आहेत, पूर्वेच्या बाजूचे आहेत. आणि याशिवाय आहेत कोचिन ज्यूज. हे तिन्ही जरी असले तरी यामध्ये सर्वात मोठी लोकसंख्या आहे ती महाराष्ट्रातून गेलेल्या ज्यू धर्मीयांची. आणि हे सगळे ज्यू जे डिमोनामध्ये राहतात ते जवळजवळ 50, 60, 70 वर्षापूर्वी तिथं गेलेले आहेत आणि तिथं जाऊन राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कितीतरी पिढ्या याच शहरामध्ये राहिलेल्या आहेत. भारतीयांची इथली जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येमुळे या शहराला डिमोनाला लिटल इंडिया असं म्हटलं जातं. हा जरी लिटल इंडिया असला तरी या लिटल इंडियाच्या आत एक मोठा महाराष्ट्र आहे हे देखील लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीनं आपले काही लोक तिथं राहतात आणि त्या शहरावरती हल्ला झालाय या दृष्टीने देखील आपल्याला
या लोकांची किंवा आपल्या लोकांची काळजी वाटतच असते. तुमच्या काहींच्या मनात असाही प्रश्न येऊ शकतो की मागच्या काही दिवसापूर्वी मागच्या आठवड्यात आपल्याकडे पॉडकास्टमध्ये गेस्ट आलेल्या होत्या रविताल मोझेस, त्या नेमक्या कुठं राहतात? त्यावेळीही आम्ही सांगितलं होतं की त्या तेल अवीव या शहरामध्ये राहतात आणि त्या सुरक्षित आहेत. बेंजामिन नेतान्याहूंनी या हल्ल्यानंतर सांगितलं की हा हल्ला जो इस्रायलवरती झालाय हा एक अत्यंत वाईट आणि दुःखद असा दिवस आहे, पण या हल्ल्याचा प्रतिवाद केला जाईल, याला योग्य प्रकारे उत्तर आम्ही देऊ असं देखील त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की होम फ्रंटचं जे काही आदेश असतील ते इस्रायलमधल्या लोकांनी पाळावेत आणि अशा प्रकारच्या डॅमेजपासून वाचावे. आता अशीही बातमी समजते की डिमोना आणि अरादमधल्या काही लोकांना इव्हॅक्युएट करण्यात आले. पण इथे इस्रायलच्या आयर्न डोम बद्दल देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. आयर्न डोम चांगलं काम करत नाहीये का, अशी देखील शंका आजकाल काही लोक उपस्थित करतायत, जशी शंका इस्रायलच्या स्पीकरने व्यक्त केलेली होती. त्यामुळे युद्ध चालू झाल्यापासून जर इस्रायलवरती जे इराणनं हल्ले केलेले त्यापैकी म्हटलं तर हा एक सर्वात मोठा हल्ला आहे. बेट शेमेश नावाचं एक गाव होतं, या गावावरती जो सुरुवातीच्या काळात हल्ला झाला होता त्यानंतर बरेचसे इराणने केलेले हल्ले हे आयर्न डोमनं अडवलेले होते, इंटरसेप्ट केलेले होते, पण हा हल्ला मात्र जमिनीपर्यंत पोहोचला आणि मोठं डॅमेज या दोन्ही गावामध्ये झाले. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. संपूर्ण प्रकरणाबद्दल, महाराष्ट्रीयन लोकांच्याबद्दल किंवा इस्रायलच्या आयर्न डोम सिस्टीम बद्दल आणि तिथल्या न्यूक्लिअर फॅसिलिटी बद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.